आहा अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा फल के पहा खोटे फल के पहा खोटे हरे के पहा खोटे हरे के पहा खोटे हरे के पहा खोटे कैसा धाक सकळ काही आपुले न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल भजन करा विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं प्रभुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये यवन्तपुरुषमात्मिमां प्रशुष्टां सञ्जीवयत्यखिलस्ति शक्तिधर स्वधाम्ना अन्यां शास्त्रचरणश्रवणत्वगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अतुलितबलधामं हेम शैलाभदेहं धनुजवन पुरुषारण्यनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। नमो विठ्ठलाराधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता ओ पितामहाचा पिता लक्ष्मीचा भारता ऐसे म्हणे आता अभिनव विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी वंदिली मिया अकारण कर्ण वंदनालय भक्त वांछात कल्पतरू प्रगल्भ ज्ञान संपन्न विद्या प्रचुर वारकरी संप्रदायाचे कलशीय स्थानी शोधणारे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराष्ट्र भूषण देवमान्य संत मान्य जगतमान्य विश्वसंत श्रीमंत देहूर वश असणारे वैकुंठ निजधाम पावणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सहभाग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंग हा स्थितीपर प्रकरणातील आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून एक आगळीवेगळी स्थिती प्रकट करत आहेत। देहाच्या बाबतीत जो डोळ्याने दिसतो त्याला स्थूल देह म्हणतात आणि जो अदृश्य रूपाने आहे त्याला सूक्ष्म देह म्हणतात। सूक्ष्म देहाबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आत्म्याला हा अमर म्हटलेला आहे। बरेच लोक श्रद्धांजली देताना मृत आत्म्यास श्रद्धांजली देतात। आत्मा मृत नाहीत ना, देह मृत आत्म्यास देहाला मृत म्हटले तर चालेल, कारण जोपर्यंत चालते बोलते तोपर्यंत तुम्ही शिव आहात आणि आत्मा निघून गेला तर देहाला शव म्हणतात, पार्थिव शव। शव वेगळं, देह वेगळा, आत्मा वेगळा। आत्मा हा अमर आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये निर्विवाद सत्य प्रकट केलेले आहेत। प्रत्येकाकडे बोट केलं, अमर आहात, अमर आहात, तुम्ही अमर आहे, त्रिकालवादी सत्य आहे, भूतकाळ वर्तमान आणि भविष्य। पण खरे की पहा खोटे, हे खरं किंवा खोटे हे अनुभव घेण्यासाठी सांगितलेलं आहे। आत्मा खरंच अमर आहे का? आत्म्याला मरण नाही का? तुम्ही अनुभव घ्या।
न म्हणा देह माझा ऐसा. देह जोपर्यंत माझा म्हणतात ना तोपर्यंत तुम्ही आत्मारूप अमर आहे असं भासणार नाही. कारण देहाला माझं म्हटले तर तिथं माणूस मायेत बनतो आणि आत्म्याला अमर म्हटले की परब्रह्म्याशी एकरूप होतं. ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात न म्हणा देह माझा ऐसा. मग भरवसा कळेल, स्वतःला आत्मप्रचिती येईल, भरवसा कळेल तर देह माझा नाही, देह काळाचे आहे, धन कुबेरेचे आहे, येथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे देह आत्मा एक तादात्म्य आहे. आतमध्ये मायेचा पडदा आहे तो दूर सारण्यासाठी सांगतो. एकदा तो मायेचा पडदा दूर गेला काहीचा धाक. तुम्हाला काही काळाचा धाक नाही आणि भीती नाही. अर्धमरण माणसाच्या भीतीमुळे आहे. माणूसच माणसाचा स्वतःचा घात करतो. कोरोना कालखंडामध्ये जगाच्या धाकापेक्षा काळाचाच धाक जास्त झाला. कोरोना बघितलेला नाही, अदृश्य आहे, तर त्याचा धाक पडला आणि धाकाने लोक निघून गेले. पायावर दगड पडला, भीती आहे. काहीचा धाक सकाळी काही आपुले. सर्वांना जीवांना कुठलाच धाक नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आत्म्याला मरण नाही. तुम्ही काळजी करू नका. देह सोडतो, देह धारण करतो, हे चालूच राहणार आहे. नवीन कपडे परिधान करणे, जुने झाल्यावर ते टाकून देणे, पुन्हा परिधान करणे. सर्प सुद्धा 2 दगडाच्या पटीतून प्रवास करतो आणि आपली काठी टाकून देतो. ते सांभाळतो का? मला माहिती आहे पुन्हा आपल्याला नव चैतन्य प्राप्त झालं, चपळ बनतो, कालांतराने पुन्हा कातण टाकून देतो. तसं दैसे जीर्ण वस्त्र सांडले मग नूतन वेळले, तैसे देहांतराते शुकारीचे चैतन्यनाथे. माऊलीने गोड वर्णन केलं ते जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात काहीचा धाक सकाळी काही आपुले. कुठल्याही जीवाला धाक नाही, काळजी करण्याचं कारण नाही. फक्त तुम्ही एक करा. काय करा? देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. संसारामध्ये काही बरं नाही. बाजारात लोक भेटले कसं काय चाललं, काही खरं नाही. आणि बरं कुठं आहे? परमार्थात आहे. म्हणून प्रापंचिक दुःख जर बघितलं, प्रपंचामध्ये आयुष्यभर संसार करून शेवटी फलश्रुती पश्चाताप आहे. आणि परमार्थामध्ये आयुष्यभर कष्ट करून शेवटी प्रसाद आहे. भगवंताचं सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन फलश्रुती आहे. किंबहुना सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता 4 मुक्ती तुम्हाला मिळणार आहे. पण कधी? देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही खरे कधी म्हणाल? न म्हणे देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. असं या अभंगातील सरळ अन्वय अर्थ आहे. विठ्ठल कार्यक्रमास आरंभ करण्यापूर्वी थोडा परिहार्य देणं तो उचित असा. या ठिकाणी पुण्यस्मरणार्थ आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. कैलासवासी रमेश अण्णा काळू पाटील कातकाडे अण्णांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि प्रथम पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी त्यांच्या परिवाराने त्रयदाननिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ऋग्वेदिक ब्राह्मण यांच्यातून पिंडदान, कीर्तनरूपी सेवा, ज्ञानदान आणि अन्नदान या त्रिवेणी संगमातून कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहे. त्यांच्या पश्चात असलेले गंगा भागीपी जनाबाई रमेश कातकाडे, सुपुत्र आहेत सुनील भाऊ, अनिल भाऊ, सतीश भाऊ रमेश कातकाडे. जावई बापू आहे दिगंबर पोपटराव सांगळे. त्याचबरोबर सुनबाई आहेत भारती सुनील कातकाडे, शारदा अनिल कातकाडे, सुवर्णताई सतीश कातकाडे, आशाताई दिगंबर कातकाडे सांगळे. असा त्यांचा परिवार. नातू आहे सोहम, शुभम, प्रियांशू आणि सार्थक, वैष्णवी, सोनाली, अमृता आणि आकांक्षा. संपूर्ण परिवार या ठिकाणी शोकातून बाबा गेले. यांचं सर्वांना दुःख आहे. एक व्यक्ती जाते, अनेक प्रकारचे नाते निभून पडतात. नातवांना दुःख झालं आजोबा गेल्याचं, मुलांना दुःख झालं वडील गेल्याचं, जावयांना दुःख झालं सासरे बुवा गेले, मुलीला दुःख झालं वडील गेल्याचं. अनेक नातेवाईक या ठिकाणी आहे. भाच्यांना दुःख झालं मामा गेले. साडांचे जे मुलं आहेत त्यांना वाटतं काका गेले. एका व्यक्तीचे अनंत प्रकारचे नाते, हे रक्ताचे नाते जेवढी जोपासली तेवढे प्रेमाचे नाते राहतात.
बाबा कारखान्यात कामाला होते. त्यांचे मित्र असलेली परिवार परिसरामध्ये नांदगाव तालुका असतील, आजूबाजूला असतील, सर्व त्यांना बघितल्यानंतर आठवण आली असेल. रमेश बाबा आमचे मित्र होते. तानेलीची ताण, भुकेलीची भूक जाणली, सर्वांना प्रेम दिलं, स्नेह दिला. या परिवाराशी माझा 4-5 वर्षापासून घनिष्ठ संबंध झाला. अनिल भाऊ आमचे सन्मित्र आहेत. बऱ्याच वेळेस बाबा आणि अनिल भाऊ यांनी एक बात माझ्या पुढे मांडली. महाराज हनुमंतरायाचं मंदिर आहे, म्हणजे एक दिवशी एक होण्याचा कार्यक्रम आमच्या वस्तीवर झाला पाहिजे. त्यांच्या आग्रह भूमिका होती. मागच्या वर्षी करण्याचं प्रयोजन मी त्यांना फोन केलेला, पण मनमाडमध्ये सत्ता असल्यामुळे शिवाजीनगरमध्ये तो आणि हा एक कालखंड येतो. बाबांना बोललो जर वेळ मिळाला तर आपण करूया. त्यांचा संकल्प आहे. व्यक्ती गेली, रमेश बाबा गेले, पश्चात त्यांनी केलेला हा जो उपक्रमानं महिने दसऱ्यावेळी 13वे महिने आणि आज पुण्यस्मरणार्थ जो कार्यक्रम उपक्रम केला, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की वरून बघतात आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे. वाडवडील पितृ जेवढे असतील तेवढे आपण कधी देतो त्यांना घास. सर्व पितृ आमुष्याला जेवढे गेलेले असतील तेवढे, जे आपल्याला माहिती नाही ते आपल्या कुळातील आहे, परिवारातील आहे. तिथीला आपण ज्यांना घास देतो ते आत्ता मागे गेलेले, आता 10, 15, 20 वर्षापूर्वी जे देवघरामध्ये येऊन बसलेले आहेत त्यांना आपण घास देतो. पण पितृ आशीर्वाद देते मागे जेवढे गेले तेवढे. मागील वाडवडिलांची परंपरा जोपासत वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण केलेले हा परिवार आहे. वारकरी संप्रदायाशी त्यांनी संलग्न राहिले. भजनी मंडळ आहे, गुरुजन मंडळ आहे आणि परमार्थ कार्यामध्ये सक्रिय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वाडवडिलांच्या पुण्यानेच परमार्थ देतो माणूस. माझ्या वडिलांची मेराशी कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, अन्नदान उपक्रम घडतात आणि ते आपल्या परिवाराला कल्याण इच्छितात. देवाकडे कल्याण सांगतात. आता जो दिवस आहे कीर्तन पुण्य 6च्या घडे, तरी ते बहुत जन्मान तिजोडे वाचेशी तुझ्या पुढे समागम घडे संतांचा. येताना आपण जे कर्म करतो काहीतरी पुण्य शिल्लक आपल्याकडे आहे, पण गेलेल्या व्यक्तीला आपण कीर्तन पुण्य अर्पण करतो. तिळापिळाने सुद्धा संचय फार मोठा होतो. बघा, थेंबे थेंबे कळे साचे. आकाशातून पडणारे थेंब थेंब पाऊस आहे, पण सागर कधी भरतो कळत नाही. आकाशातून पडणारे थेंब चातक पक्षाची तहान भागवण्यासाठी येतात. मेघ कशासाठी येतात? ढग जमल्यानंतर मयूर पक्षी सुद्धा आपला पिसारा फुलवतो, एका पायावर असतो. पाऊस येणार आहे, घनगर्जना करणार आहे. आणि चातक पक्षी नेगे भूमिजळ प्रतिज्ञा केलेली आहे, मी प्राण त्यागेल पण जमिनीवरचं पाणी पिणार नाही. म्हणून पर्जन्य वर्षा होतो आणि चातकाची तहान भागते. प्रतिज्ञा आहे. सिंहाने सुद्धा वाघाने प्रतिज्ञा केली, प्राण गेला तरी चालेल पण मी गवत खाणार नाही, उपवासी मरेल. प्रतिज्ञा आहे. गायीची प्रतिज्ञा आहे, प्राण गेला तरी चालेल, मांस खाणार नाही, उपवासी मरेल. त्यांच्या प्रतिज्ञा आहे. माणसाच्या पुढे प्रतिज्ञा आल्या वा इथे बोलतोय तिथे बोलतोय, कसंच काही खरं कुठंच काही आणि पदार्थ सुद्धा काही मिळत नाही. निरर्थक जीवन चालू.
देखत देखत माणसं निघून गेली महाराज. प्रत्येक परिवारातली किती गेली भाट नाव देतो यादी. भाट येथून यादी येतो. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पण तो होय काही कैसा झाला. उठा उठा जागा बाकी पयाले होते पंढरी वाचुनी भय आले मोठे. याचा अर्थ भीती तुम्हाला आहे कळी काळाची. रात्रंदिवस तुमचा पाठलाग करतोय. तुम्ही जिकडे प्रवास करता ना तिकडे सावली सारखा दाट खातशे करता तो काळ इतका तुमच्या पाठीमागे. तुमच्याकडे बघतो घडल्याकडे बघतो. तो काळ सुद्धा वेळ काळ स्थळ एकत्र आल्याशिवाय येत नाही. तुम्ही आम्ही बऱ्याच वेळेस दुर्घटनेमधून वाचतो. लोक म्हणतात काळ आले तर पण वेळ आले नाही, वेळ आले तर काळ आले नाही. पण त्रिकोण आहे त्रिकोण. वेळ काळ आणि स्थळ तीन एकत्र आले की माणसाचं आयुष्य संपतं. या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. मग कुणाचं संपतं? देवाचंही संपतं, देवाच्या बापाचंही संपतं. प्रभू रामचंद्र भगवंत आहे, देव आहे आणि त्यांचे वडील म्हणजे दशरथ राजा आहे. काय कमी आहे? जिथं पुत्रच भगवंत आहे त्यांना नको न्यायला पाहिजे होतं ना. पण विधी देखील जे कर्म आहे, शाप आहे ते चुकल्या जात नाही. हे ठेवून नाही आले अवतार देव आणि देवाच्या वडिलाला चुकलेलं नाही. शांतावर आणि प्रभादेवी ब्राह्मण पुत्र श्रावण बाळ अंध मात्या पित्यांची सेवा करत असताना चारधाम यात्रा करण्यासाठी घेऊन जातो. तहान लागल्यामुळे आई वडील म्हणतात बाळ पाणी आणून दिलं तर बरं होईल. हातात कलश घेऊन सरोवराकडे जातो. घनदाट जंगलामधून तो प्रवास करत असताना झाडीमध्ये सूर्यास्तमानाला गेलेला आहे. दशरथ राजा शिकार करण्यासाठी थांबलेला आहे. शिकार काही मिळेना. अंधार पसरू लागला आणि श्रावण बाळाला एक सरोवर मिळालं. आई वडिलांना तहान लागलेली आहे म्हणून कलश भरून न्यायचा आहे. स्वतःलाही तहान लागलेली आहे. कृष्णा वैमेव जन्महा. पाण्याशिवाय तहान भागू शकत नाही. पाण्याचं चित्र बघून टीव्हीत मोबाईल मधून पाणी बघून तहान भागणार नाही, कारण ती निर्जीव आहे. लाईट गेल्यानंतर घरात सूर्याचं भिंतीवर चित्र आहे म्हणून प्रकाश देणार नाही, कारण चैतन्य नाही ना. बाळाने पाणी पिला. आई वडिलांना कलश भरून घेऊन जायचं आहे म्हणून कलश पाण्यात बुडवला. बुडबुड बुडबुड आवाज आला. 300 फुटाच्या अंतरावरती झाडावरती बाण लावून बसले दशरथ राजाच्या कानावर फक्त बुडबुड आवाज गेला. पशु श्वापद पाणी पिण्यासाठी आलेला आहे. हा मनाशी निश्चय करून बाणाने अनुसंधान साधलं आणि आवाजाच्या दिशेने बाण सोडला. सोडलेला बाण श्रावण बाळाच्या हृदयात खुपसला. या ऐकून मेलो वाचवा धावा. या जंगलामध्ये पशु प्राण्याचा आवाज नसून माणसाचा आवाज आहे. दशरथ राजा भयभीत झाला. झाडावरून झरझर खाली उतरला. फरकाप करीत आहेत. अंगाचा घाम सुटलेला आहे.
भरदा वगैरे पळत जवळ गेला. गोंडे बाबा तू इथे कसा आलेला? मी एकुलता एक ब्राह्मण पुत्र आहे. हे राजा, तुम्ही सोडलेला बाण माझ्या काळजात खुपसलेला आहे. मी आता फार वेळ जगू शकत नाही. माझे आई वडील ताण्याने व्याकुळ झालेले आहेत. उंच चक्रावरती त्यांचे कावड ठेवलेले आहे. अंध माता पित्यांना तुम्ही घोडभर जर पाणी दिलं तर बरं होईल. मी म्हटले बापरे, निरापराध बाळाची हत्या झाली. एकुलता एक मुलगा आणि आई वडील अंध आहेत. श्रावण बाळाने सांगितलं, दादा मी आता प्राणोत्क्रमण करीत आहेत. मी फार वेळ जगू शकत नाही. माझ्या हातात भरलेला कलश तुम्ही घेऊन जा आणि मी गेल्यानंतर माघारी माझ्या आई वडिलांची तुम्ही सेवा करा. वचन दिलं राजाने, काही काळजी करू नको. मी राजा आहे, अयोध्येचा राजा आहे. तुझ्या आई वडिलांना एक किंचितही कमी पडू देणार नाही. दासी सुद्धा आहे, सेवक सुद्धा आहे. सर्व मी या त्वचेचा मुलगा म्हणून त्यांची सेवा करेन. वचन घेतलं आणि बाळाने प्राण सोडला. श्रावण बाळाच्या हातातील कलश दशरथ राजाने हातात घेतला. थरथर त्या हाताने तो जड अंतकरणाने पावलं टाकत टाकत श्रावण बाळाच्या आई वडिलांजवळ गेला. पायाची चाहूल लागली. बाळ, तुला फार उशीर झालेला. वाघ सिंह यांचा काही तुला उपद्रव झाला का? रस्त्याने जाताना तुला काही ठेच लागली का? पायात काटा मोडला का? काय त्रास झाला? तू बोलत का नाही बाळ? तो आलेला हे आम्हाला कळत आहे. आम्ही नेत्रहीन जरी असले तरी पायाची चाहूल आम्हाला लागलेली आहे. हे बाळ, तू जर बोलला नाही तर आम्ही पाणी ग्रहण करणार नाही. आजपर्यंत तू सर्व काही यथोचित केलेली सेवा, तुझ्या 2 शब्दाशी आमचं मन आतुरलेलं आहे. तुझ्याकडून आम्हाला काही नको बाळ, तू फक्त आमच्याशी बोल ना. श्रावण, अरे बोल ना. आई विनंती करू लागले, बाबा विनंती करू लागले. शेवटी नाविलाजाने दशरथ राजाने घडलेला प्रसंग सांगितला. तुमचा एकुलता एक बाळ निरापराध माझ्या हातून बाण सुटला आणि त्याचा वध झालेला आहे. कोण रे चांगला तू? माझ्या बाळाचा वध करणारा. काय दुश्मनी आहे माझ्या बाळाशी तुझी? घडलेला प्रसंग सांगितला. शिकारीसाठी येऊन बसलेलो, बाण सोडलेला होता पशुश्वापद म्हणून, पण लक्षवेधी बाण तो बाळाच्या हृदयात काळजात खुपसला. मला फार मोठा पश्चाताप झाला. काय पाहिजे ते प्रायश्चित्त मी भोगीन. बाळाला मी वचन दिलं, तुम्ही आता माझ्या बरोबर अयोध्येत चला. मी अयोध्येचा दशरथ राजा आहे. तुम्हाला सुखरूप सर्व सुख संपादन करेल. तुमची मरेपर्यंत मी सेवा करणार हे बाळाला वचन दिलेलं आहे. तुम्ही पाणी प्या आणि माझ्या राजवाड्यात चला. धिक्कार असो तुझ्या राजवाड्याचा. तुलाच राहू दे लग्लाभ हो. तुझं पाणी सुद्धा नको तुझ्या हातून. हे राजा, ज्याप्रमाणे पुत्र शोकातून आम्ही या ठिकाणी देह सोडत आहोत, त्याप्रमाणे जा, तुला आमचा शाप आहे. तुला सुद्धा पुत्र शोकातून देह सोडावा लागेल. दशरथ राजांना 3 पत्नी आहेत. मुलबाळ अपत्य नाहीये. शाप दिल्यानंतर दशरथ राजाला हसू आलं. काय माता पिताने आशीर्वाद दिला, मला तर मुलबाळ नाही आणि याने तर आशीर्वाद दिला, पण शाप आहे. सरळ करण्यासाठी पुढे विभाटक ऋषींचा सुंदर ऋषी पुत्रांना घेऊन अयोध्येमध्ये पुत्र कामेशी यज्ञ करतात आणि पायास पात्र यज्ञ नारायणाला दिल्यानंतर प्रसादाद्वारे 4 पुत्र राजा दशरथ राजा प्राप्त होतात. 4 पुत्र राजा दशरथा अंतकाळी एकही नव्हता. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेले शाप खरे ठरण्यासाठी 4 सुपुत्र दशरथ राजांना प्राप्त झाले. भरत शत्रुघ्न आजोळी मामाच्या घरी गेलेले होते. राम आणि लक्ष्मण कैकेयीच्या सांगण्यावरून भरताला राजगादीवर बसवा आणि रामाला वनवासाला पाठवा. भरतालाही राग आला. रामाला वनवासाला मी गादीवर बसून काय करणार म्हणून भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेले. राम लक्ष्मण वनवासाला गेले आणि दशरथ राजा जमिनीवर कोसळला, पुन्हा उठलाच नाही. कोसळला तो असा कोसळला, विव्हळत राहिला आणि भिंतीवरती एलईडी चित्रपट चालू झाला. भिंतीवर पुन्हा सरोवर मिळालं. एका झाडावरच्या फांदीवर मी बसलेलो आहे, पान लावलेलं आहे. पुन्हा आठवण झाली, निरापराध बाळाची माझ्या हातून हत्या झाली. मग तो कलश घेऊन मी आई वडिलांकडे गेलो आणि दिलेला शाप आज या ठिकाणी खरं होत आहे. माझा आता प्राण निघोप आहे.
रानरी गोपाळे पुढे हे साडोनी श्रीमुख नयनी न देखता. प्राण आता निघण्याची वेळ आली आणि जे पुण्याचं काम आहे, आई वडील अंतकाळाच्या समयी आपण अपत्याने जवळ आहोत, हेच पुण्याचं काम आहे. दशरथ राजाला कळलं माझ्या हातून घडलेलं कर्म ते मलाच आता भोगायला आलेलं आहे. केले कर्म झाले तेची भोगाले. तेच त्यांना शाप खरा करण्यासाठी प्रत्यय आला. आणि हे घडण्या अगोदर वाल्मिक ऋषीने लिहून केलं होतं. केले रामायण रामाने लिहिल्याप्रमाणे घडणार आहे. वाल्मिकाने जसं लिहिलं तसं रामायण घडलं आणि सटवीताईने आपल्या ललाटी जसं लिहिलं तसंच घडणार आहे. रेकॉर्ड मध्ये बदल होणार. येत तुझं काही शोकाशी कारण नाही. हे जन्ममृत्यू पाही अपरिहर. देव आणि देवाच्या बापाला जर चुकलं नाही, तुम्हाला आम्हाला चुकणार आहे का? म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवाला, देवाच्या वडिलांना, मातांना कुणाला जर चुकलं नाही, ऋषी मुनी सिद्ध साधक तुम्ही आणि सर्वसामान्य आणि येरते पामर जीव त्यांना चुकलं नाही, तुम्हाला आम्हाला चुकले का? निष्कर्ष असा काढला, निष्कर्ष असा निघाला की आत्मा हा अमर आहे. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहति पावका नाही चैनम क्लेदम त्यागतो न शोषयति मात्सः. आत्मा हा शस्त्राने छेदला जात नाही, अस्त्राने जात नाही, पाण्यात विरघळत नाही, अग्नीने जळत नाही, असा अमर आत्मा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या
आत्मा हा 9 दरवाजातून पुढे जातो. काय कळतं का? शरीराला 9 दरवाजे दिले. 2 कानाचे, 2 डोळ्याचे, नाकाचे 2, मुख, शिश्न आणि उदर, 9 दरवाजे. 9 द्वार कुठल्या दरवाजातून निघून जातो आत्मा हा कळत नाही आणि डोळ्याने दिसत नाही. सूक्ष्मात सूक्ष्म आणि व्यापकात व्यापक असा हा आत्मा आहे. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि आत्मा आणि परमात्मा तादात्म्य साधण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मायारूपी असलेला संसार आणि देह यातून मन बाजूला करा, परमात्म्याशी एकरूप करा, मग तुम्हाला बरवासा कळेल. न म्हणा देह माझा ऐसा, या देहावर तुम्ही प्रेम करता. देह माझा नाही. जे घर आहे कौलाच्या घरात राहिले, पत्र्याच्या घरात राहिले, स्लॅबमध्ये बंगल्यात गेले आणि माझं माझं म्हणून राहिले. जाताना माझं राहिलं पुन्हा त्या घरातच यावे लागेल, कारण तिथे मन पुन्हा बंगले. वासना जिथे शिल्लक राहील तिथे यावं लागतं, कर्म शिल्लक राहिले यावं लागतं आणि पाप शिल्लक राहिले यावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात हे माझं म्हणू नका. कारण विश्वामित्र ऋषींनी हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात जाऊन संपूर्ण राज्य दारू मागून घेतलं. हरिश्चंद्र राजा झोपेत होता. झोपेत स्वप्न सुद्धा खरं राहतं बरं का, कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांना स्वप्नातच दृष्टांत झालेला होता. भोजना मागती पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्न सुद्धा गुरुवारी भेटले, वरदहस्त दिला. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वप्नातले भेटलेले गुरु सुद्धा साक्षी ठेवले, जीवन कृतार्थ झालं. हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नामध्ये विश्वामित्र ऋषी गेले, संपूर्ण दान मागून घेतलं राज्य आणि हरिश्चंद्र राजाने संपूर्ण दान राज्य करून दिलं. झोपेत सकाळी जाग आल्यानंतर स्नान वगैरे आटोपलं आणि विश्वामित्र ऋषी दरवाजाची कडी ठोठावतात. द्वार उघडलं. हे राजा काहीतरी दान दक्षिणा दे. राजा म्हणला तिजोऱ्या भरलेल्या आहे, काय मागायचं ते मागा. ते म्हटले तिजोऱ्या भरल्या कोणाच्या आहे? म्हण माझ्या. अरे बाबा, रात्रीच 1 वाजता तू स्वप्नात मला संपूर्ण दान दिलेलं आहे राज्य, तू कष्ट कर आणि 1 रुपया मला दक्षिणा दे. हरिश्चंद्र राजा तारामती आणि छोटासा मुलगा आपला रोहिदास घरातून बाहेर पडले. महाराज माझं घर म्हणतो ना, त्या घराचा सर्वस्व त्याग केला, कारण स्वप्नात दान दिले होते. आणि हे सत्वशील राज्य आहे महाराज. विक्रमा सारिका सत्वदिने राजा उज्जैनीचा हाकेला घाना तेरियाचा. उज्जैनीचा विक्रम राजा चांदोड नगरीमध्ये येऊन केल्याच्या घरी जर घाना. आता पाठीमागा आपण शनी जयंती साजरी केली बघा. शनी महाराजांची जयंती झाली. शनी महाराजांनी त्यांना पाठवण करून परीक्षा घेतली. हरिश्चंद्र राजा सुद्धा सत्वशील राजा आहे. तारामती रोहिदास बाजारामध्ये जाऊन उभे राहिले. आम्हाला कोणीतरी विकत घ्या, काहीतरी काम द्या. काम केल्यानंतर विश्वामित्र ऋषींना दक्षिणा म्हणून 1 रुपया द्यायचा. सायंकाळचे 4 वाजत आले, काही गिरत लागे ना. एकही ग्राहक येणे विचारांना काय करतात काही नाही. राजा असून रांगेत उभा आहे. कुठे? बाजार विक्रीसाठी, देह विक्रीसाठी आहे. तुम्ही सांगाल ते काम करणार, चाकत करणार जो मालक होता. आदेश काढल्यानंतर राजा बोले, जल आले. 5 वाजेचा टाइम झाले. ब्राह्मणग्रस्त समोरून चालले. कोण रे बाबा तुम्ही इथे का उभे आहे? ते म्हटले तुम्ही सांगाल ते आम्ही काम करू. नोकर आम्ही काम मागतो आहोत तुमच्याकडे, 2 हाताला काम द्या. ब्राह्मणग्रस्त म्हटले मी तुम्हाला काम देऊ शकत नाही, पण ही एक बाई आहेत ना, ही घरी धुनी भांडी करील, तिला मी काम देऊ शकतो, पण तो बाळ तुम्हाला सांभाळावा लागेल. हरिश्चंद्र राजा म्हटला गुरुवर्य तुम्ही भूदेव आहात. माई लेकराची ताटातून केल्यानंतर मला काय मिळणार? त्या लेकराला मी पुढे सांभाळू. जा तुमच्या बरोबर त्या बाई बरोबर तुम्ही घेऊन जा. 1 रुपया त्याच्याकडून अपेक्षा नाही आम्हाला, पण त्या बाईची उपजीविका भागवा. 1 महिना झाल्यानंतर 1 रुपया आम्हाला दक्षिणा द्या. आम्ही वचन दिलेलं आहे. विश्वामित्र ऋषीने 1 रुपया दान द्यायचं आहे दक्षिणा. हरिश्चंद्र राजा हताश झाला. तारामती आणि रोहिदास ते ब्राह्मण काका घरी घेऊन गेले
अंधार पडला, बाजार संपूर्ण आटोपला गेला, सामसूम झाली. उपवाशी पोटी हरिश्चंद्र राजा झोपून राहिला. चालत 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 मनमाड नगरीकडे गेला. अशा शहराजवळ गेल्यानंतर कुठेतरी धूर दिसला नाही. चिता पेटत होती आणि त्या चिता पेटवण्याच्या अगोदर विसाव्याच्या ठिकाणी भात सोडलेला होता. हरिश्चंद्र राजाने बघितलं इथं 2 घास मला उपजीविका भागवण्यासाठी देवाने व्यवस्था केलेली आहे. तो भात हरिश्चंद्र राजाने खाला आणि स्मशानातच झोपून राहिला. तारामती रोहिदास ब्राह्मण काकाच्या घरी भांडे वगैरे आटपून लेकराला कुशी जवळ घेऊन तारामती रात्रभर झोप आलेली नाही. पत्नीची झालेली वाताहात, संसाराची झालेली दुरावस्था, एक राणी म्हणून उदयास आले आणि काय परीक्षा घेण्याचं भगवंताने ठरवलं. पण एक आहे, प्राण गेला तरी चालेल पण आम्ही परीक्षेत पास होऊ. परीक्षेला आणि सामोरं जाण्यासाठी ज्याच्याकडे 6 वृत्ती आहेत तो कलिकालाही मागे पाठवू शकतो. हे तर आपल्या संतांनी आपण दिलं वचन. काय झालेली असेल अवस्था. तारामती रोहिदास ज्या गावामध्ये ब्राह्मण काकाच्या घरी होते त्या गावचीच स्मशानभूमीत हरिश्चंद्र राजा राहत होते. पहाट झाली, सूर्योदय झाला, स्मशानभूमीचा मालक आला. कोण रे तुझं येऊन झोपला? चाल उठ, इथून निघ. ते म्हटले तुमच्या पाया पडतो, विनंती करतो, सांगाल ते काम करील पण मला महिनाभर नोकरी द्या. म्हणजे काय काम करशील तू? काही नाही, प्रेतावर आलेले कपडे तुम्हाला देईल आणि प्रेताबरोबर आलेला भात मला द्या आणि महिना झाला की 1 रुपया द्या. राजा हरिश्चंद्र राजा आहे, रोज प्रेताची वाट बघायचा, भात खायला मिळेल या ईर्षेने तो जगू लागला. तारामती भांडी कुंडी करायची. ब्राह्मण काका बोलले दिवसभर माझ्याकडे काय काम नाही म्हणून एका गवंड्याच्या हाताखाली तू कामाला जा. तारामती एका गवंड्याच्या हाताखाली चिखल दगड देण्यासाठी गेलेले आहे. पूर्वीच्या काळी घाणा चालायचा, चुना मळायचे, मातीमध्ये गवत वगैरे घोड्याची रीत टाकून ती भिंती तयार करायची, रद्द तयार करत होती त्या काळात. गवंड्याच्या हाताखाली तारामती कामाला गेली. रोहिदास इकडे तिकडे बागडू लागला, पळू लागला. ब्राह्मण काका म्हटले अरे बा, सायंकाळची वेळ झाली, 6 वाजेचा टाइम झाला, मला त्रिकाळ संध्या करावं लागते. समोर ती बगीचा आहे बघ, त्या फुल झाडांमधून मला जरा फुलं घेऊन ये. छोटीशी अशी फुलफुली दिली, त्या काळातली छोटी कपडी. बाळ गेला, फुलं तोडू लागला. गुरुवार्यांना पूजेसाठी फुलं पाहिजे. त्या फुल झाडांमध्ये एक सर्प होता, दंश केला. त्या कोबरा नावाच्या सर्पाने दंश केल्याबरोबर बाळ त्या ठिकाणी गतप्राण झाला. सायंकाळ झाली, तारामती घरी आली. गुरुवार्यांना विचारू लागली, बाळ रोहिदास कुठे आहे माझा? ताई, बराच वेळ झाला, फुलं आणण्यासाठी बागेत गेलेला होता, अजून काही परत आलेलं नाही, जरा तुम्हीच बघून या. शेवटी ती आई आहेत ना, गुरु कशाला जातील बघायला? आई ती आई आहे. ऐसे
दिसत नाही तोपर्यंत तिला धीर धरवत नाही, राहवत नाही. आतुरतेने पळत पळत सुटली आणि बाळ शोधू लागले. त्या फुलझाडांमध्ये शोधत असताना बाळ गतप्राण झालेल्या स्थितीमध्ये हातात फुलं आहेत. फुलाची टोपली घेऊन त्या बाळाला घेतलं आणि उराशी लावलं. रडू लागले, हंबरडा फोडला, आक्रोश करू लागले आणि ब्राह्मण काकाच्या घरी आले. गुरुवर्य, बाळाने सुद्धा तुमची कामगिरी केली. जाताना ते फुलं तुमच्या पूजेला घ्या. आणि या बाळाला ती रडू लागली, हंबरडा फोडला आणि म्हणू लागले, कोणी घ्यावं या बाळाला, कैसे आता पाजू मला, कैसे आता पाजू मला, कैसे आता पाजू मला, कोणी घ्यावं या बाळाला, कैसे आता पाजू मला, कैसे आता पाजू म्हणू लागले. लोकांना आवाज दिला, कुणी घ्यावं या बाळाला, कैसे आता पाजू मला. कोणी हाक द्यायला सुद्धा नव्हतं. अरे श्रीमंताची मेली शेळी अख्खी गावात झाली जमा आळी, पण गरीबाची जर गेली कोणी येऊ देत नाही. तारामतीने बघितलं, कोणीच नाही. ब्राह्मण काकाने सांगितलं, जा तो बाळ गतप्राण झालेला त्याचा अंत्यविधी करून टाक. हरिश्चंद्र राजा देवाला विनंती करत होता, देवा आज माझ्या पोटाची तुला काळजी नाही का? मला किती भूक लागलेली आहे. एखादा प्रेत आला असता तर मी प्रेताबरोबरचा भात खाल्ला असता. ढगांचा गडगडाट चालू झाला, विजांचा कडकडाट, लख प्रकाश पडतो आहे. रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि तारामतीने तर वेदास बाळाला घेऊन स्मशानभूमीचा रस्ता विचारित निघाली. रात्रीचे 9 वाजलेले होते. हरिश्चंद्र राजाला डोळ्याला डोळा लागायला लागला. आता वेळ संपली. आला असतं कोणीतरी तो मागत आला असता. आता काही कोणी येत नाही. रात्रीच्या विजेचा लख प्रकाश पडला. स्मशानभूमीजवळ कोणीतरी स्त्री एका बाळाला हातात घेऊन येत आहे. हरिश्चंद्र राजाला आनंद वाटला. प्रेतावरचे कपडे मालकाला द्यायचे, पण प्रेताबरोबर आलेला भात मला मिळणार नाही. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवासा कळेल. त्यांचा अनुभव घ्या, मग तुम्हाला भरवासा येईल. घडलेल्या घटना आहे, त्या भाकर कथा तुमच्या पुढे नाही महाराज. ज्याचं वेदशास्त्र पुराणाने स्तुती गायलेली आहे. हरिश्चंद्र राजा उठला आणि झरझर चालत गेला. जवळ जातो तर बघतो, कोण तू तारामती यावेळेस इथं? ते म्हटले ब्राह्मण काकाच्या घरी होते. धुनी भांडी झाल्यानंतर दिवसभर काम नव्हतं. गवंड्याच्या हाताखाली मी कामासाठी गेले आणि सायंकाळच्या वेळी गुरुवर्यांनी फुलं आणण्यासाठी बाळाला बगीचेत पाठवलं. सर्पदंश झाला आणि बाळ त्या ठिकाणी गतप्राण झाला. हरिश्चंद्र राजा म्हणतो, तारामती आज के दिन मैं भूखा रहूंगा, लेकिन मेरे मालिक को क्या दूंगा. आजच्या दिवस मी भात नाही खाला तरी भूक उपवासी राहील, पण माझ्या मालकाला कपडे द्यायचे, प्रेताचे कसे देऊ. प्रेत जाळून उडलेली लाकडं त्या ठिकाणी स्मशानभूमीत जमा केली आणि बाळ रोहिदासाचा त्या ठिकाणी अंत्यविधी केला. हरिश्चंद्र राजावर आलेला प्रसंग, राज ऐश्वर्याचा त्याग करणे, स्वप्नामध्ये दान देणे सोपं आहे का महाराज? बोलणं सोपं आहे. काही लोक आज फक्त बोलताना म्हणतात आमच्याकडून हे लिहून घ्या, आमच्याकडून दान आहे, आणि देण्याच्या वेळेस देत कर्णासारखे दानशूर होऊन गेले. त्यांनी म्हणा, ज्यांनी देहाची पर्वा केली नाही, ज्यांनी राजाची पर्वा केली नाही, त्यांना भरवसा कळलेला आहे. अभंगाच्या दुसऱ्या
हरिश्चंद्र राजा तारावती यांना भरवसा कळला. या देहामध्ये, या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये काही तथ्य नाही. शेवटी हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोब्या घरी पाणी, डोब्याच्या घरी पाणी वाहिलं. 1 रुपया दक्षिणा मिळाली आणि विश्वामित्र ऋषीच्या हातात दिली. आणि वशिष्ठ ऋषी बोलतात की बघ, तू बोलला होता ना हरिश्चंद्र राजा जिंकला तर काय, स्वर्गामध्ये जागा मिळेल आणि तुला आयुष्यभर विश्वामित्र ऋषीने केलेलं पुण्य होतं ते हरिश्चंद्र राजाच्या पदरात टाकून दिलं. सत्वशील राजे होऊन गेले ते. आणि जे भगवंताशी एकरूप झाले त्यांना धाक या जगात राहत नाही. दामाजी पंत आणि गोनाबाई यांचा नामदेव महाराज सुपुत्र दामाजी महाराज जंगलामध्ये लाकडे आणण्यासाठी गेले आणि गोनाईने हात मारले. हे नामा, इकडे ये जरा, नैवेद्य तयार आहे देवाला, दाखवून ये. नामदेव महाराज लहानपणी मुलांमध्ये सवंगड्यामध्ये कवडे गोट्या खेळत होते. आईने हाक मारली, नैवेद्याचं ताट घेऊन जायचंय. आतापर्यंत वडील घेऊन जात होते. दामाजी पंत नैवेद्य घेऊन जायचे, देवाला दाखवून निघून येत होते. हे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक बघितलेलं नव्हतं नामदेवाने. ही पहिल्यांदाच वेळ आलेली. नामदेव महाराज म्हटले माझ्यावर राज आला आणि आईने हाक मारली, पळत पळत गेले. हातात नैवेद्याचं ताट घेतलं आणि देवाच्या रावळाकडे निघाले. पायऱ्या चढू लागले. नामदेव महाराज म्हणू लागले, घेऊन आलो नैवेद्याला, रुसू नको देवा, एकतरी घास घेरे विठ्ठला. माझ्या मातोश्रीने नैवेद्याचं ताट भरून दिलं. दररोज माझे पिताश्री येतात, भोजन करतात, परत येतात. आज माझ्या हातातलं नैवेद्य तुम्ही खा. हे देवा, तुमच्या पाया पडतो, लवकर भोजन करा, माझ्यावर राज आला, माझे सवंगडी वाट बघत आहे. भूक नसे का तुला लागली, आई यशोदा कशी आठवली, या नाम्यावर रोसला, एकतरी घास गेले विठ्ठला. देव काही जेवत नाही, ताट पायाजवळ ठेवलेले, आता किती वेळ मी वाट बघू. नामदेव महाराज म्हणे प्रत्येक जन्मात, प्रत्येक युगात देवाबरोबर मी आहे. काहीतरी पुराणाचा दाखला देऊ, देव जेवेल. दिल्लीन शबरे उष्टी बोरे, कसे खाले तू आवडीने, याचा वास नाही घेतला, एकतरी घास घेरे विठ्ठला. अरे उष्टी बोरे तू रामायणाच्या वेळेस खाली, याचा वास घेतला नाही. आळणी आहे, खरट आहे, तिखट आहे, काय आहे ते सांग बाबा. खा लवकर देवा, तुझ्या पाया पडतो, माझे सवंगडी वाट बघतात. वडील यायचे, फक्त नैवेद्य दाखवायचे, निघून जायचे. आणि नामदेव महाराज 8 तास पेटले, भोजन कर. पुन्हा पुराणाचे दाखले देऊन टाकले. गवळ्या घरी खीर खाऊन दमला, सुदाम्याचे पोहे मुठभर, कसे लागले तुला रुचकर, या नाम्यावरी रुसला, एकतरी घास घेरे विठ्ठला. विदुरा घरी कन्या रांगीला, बिटक्या देत तुआ खाल्या, याचा वास नाही घेतला, एकतरी घास घेरे विठ्ठला. उभ्या आयुष्यात भगवंताने 2 वेळेस कन्या खाल्या. विदुराच्या घरी गेले, बाजूला असलेल्या कन्या भरशा त्या पाण्यामध्ये टाकल्या आणि गाई म्हशीला आपण मिळवून देतो तसं देवाने मिटक्या देत खाल्या. विदुराच्या घरी कन्या खाल्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी कन्या खाल्या देवाने. पाहुणे घराची आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, होप मोडकी जोड. पाण्या माझी रांगी कन्या,
खाले, तीच मिरची सुद्धा काही नव्हतं त्याला. कुष्टी बोरी खाली, जे नाही ते खाल्लं. माझ्या हातून का खात नाही बाबा? नामदेव महाराज म्हटलं तर थोडा दम देऊन टाकू देवाला, जे होईल दम दिला ना थोडस देवाला. घेशील यातील काही न जर फोडीन समचरणावरी शिर, आपटीन समचरणावरी शिर, इथेच प्राण देईन आपुला, एका तरी घास घे रे विठ्ठला. देवाला काय घेणार नाही, डोकं आपट नाही तर काही कर, प्राण दे. मला काय करायचंय? तो बाळ होता शेवटी. नामदेव महाराजांची पहिली परीक्षा होती आणि पहिल्या परीक्षेत त्यांना उत्तीर्ण व्हायचं होतं. माघारी रिकाम्या हाती घरी जायचं नव्हतं. देवाची मैत्री तिथून सुरुवात झाली. रडाला भागला डोळा लागला, पायावरती डोकं आपटलं, रक्तबंबाळ झालं. रडला 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 लहान मुलगा आणि पायावरतीच पांडुरंगाच्या धोपी गेला. रडला भागला डोळा लागला, एक एक तरी मग घेत सावळा. त्या मूर्तीतून चतुर्भुज प्रभू भगवंत प्रकट झाले आणि चारी हाताने खाऊ लागले. नैवेद्य हातीचा मूर्ती नामदेवाचा लळा पुरवू लागले आणि स्वतः भगवंताने चाटून पुसून ताट खाल्लं. मग नामदेव महाराज ताट घरी घेऊन गेले. आई, किती देव हट्टाला पेटला, 3 तास माझे खाल्ले. खेळ तर बाजूला राहून गेला. देवाला जेवायला फार उशीर लागला आणि दामाचे पंत मोळी घेऊन आले. काय बोलतो नामदेव? शपथ बाबा, देव चारी हाताने खाऊ लागला. ते म्हटले बाबा, फक्त नैवेद्य दाखवून घाईघाई निघून यायचो. आतापर्यंत देवाला मी उपवाशी मारलं, तुझ्या हातून जेवला. बाबा शपथ घेऊन जातो, निसंकोच जेवला. नाम्या सवे जेवे नव संकोचे, माझ्या बरोबर. दामाजी पंतांनी नामदेवाला पुढे घातलं, हातात दूध घेतलं आणि देवाच्या देवळात आले. देवा, माझ्या वडिलांनी नैवेद्य दाखवला, तुम्ही खाला नाही, माझ्या हातून खाली, आता दूध प्या. नामदेवा हाती दूध प्या. बघा ना, या संतांचा जो महिमा आहे ना महाराज, त्यांना कविकाळ काहीच करत नाही. त्यांना धाक काळाचा अजिबात नाही. सकाळी सर्व लोकांना काळाचा धाक नाही. देवाशी मैत्री करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
ना मना देह माझा ऐसा मन भरवसा कळेल धाक कोणाला आहे देश माझा आहे म्हणतो राज्य माझा आहे जिल्हा माझा आहे गाव माझा आहे घर माझं आहे अरे घरही नाही तुझं गावही नाही माझं फक्त जन्माला तिथे आला आणि नाव सुद्धा आपलं नाही उपजली या बालकाशी नाव नाही येत पाशी ठेविल्या नावाशी ओलीत उठती येताना बरोबर काही येत नाही पण जाताना नाव शिल्लक राहतं म्हणून आपलं काही नाही त्याला धाक कुणाला नाही जो म्हणतो देश माझा नाही मी धाक केलं माझं नाही देश बेसनो हे माझा जन्म झाला मातेने जन्म दिला म्हणून आईने आपल्या वडिलांची ओळख करून दिली गावाची नावाची ओळख झाली मग आपण म्हणतो माझं माझं आपला काहीच पत्ता नाही आत्मा हा अमर आहे देह हे मायात गुंतलेला आहे देहाचा काही भरवसा काय सांगणार कधी जाणार देह हे काळाचे धनकुबेराचे देह पाण्याचा बुडबुडा सांगितलेला देह प्रारब्धाने मिळतो आणि मिळाल्यानंतर संचितावर चालतो आणि क्रियामानाचं फल मिळतं म्हणून महाराज म्हणतात संचित सांडवले काय होते ते जबळे वित गोत पूत माया तुटले लागावळी निष्काम झालो देवा होते माझे कपाळी तुका म्हणे तुझी आता माझा सर्वस्व बळे त्यांना धाक नाही कोणाला देवाच्या पायाजवळ बळीचा बकराची धरते तुका म्हणे बळी जीव दिला पाया बळी संतांनी सुद्धा देवाच्या पायाजवळ जीव अर्पण केले देव भाव अर्पण करा देह जावा खोल राहो पांडुरंग तुझं भाव ते संत म्हणतात तुम्हाला जर म्हटलं विठोबा रखमाई भजन करा म्हणणार नाही जगाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या चोखोबरायांची हर विठ्ठल म्हणत होती पहिल्या पायरीजवळ चोखोबरायांचं मंदिर आहे श्रीकृष्ण अर्जुनाचे केस बरोबर कृष्ण कृष्ण म्हणतो तुम्हाला म्हटलं विठोबा रखमाई भजन करा हात वरती करा टाळी वाजवा आपण हायलाइट करतो आणि त्यांनी सांगितलं देवाची पर्वा अजिबात नाही सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने आनंदाने भजन करा टाळीवर करा हातवर करा आमच्या रमेश दादांना आनंद झाला पाहिजे नागापूर गावामध्ये छोटासा उपक्रम परिवाराने एक विठ्ठल नावाची टाळी आपण ब्रह्मानंदामध्ये समाविष्ट करू आणि सर्वांनी आवडीने प्रेमाने भजन करू विठोबा मजा काढतो आता कुठून डबरू वाजवतो लोक अशी टाळी वाजवतात मजा नाही काहीच नाही टाळी वाया गेली ना महाराज लग्नात जर गेले ना तुम्ही लग्नाला सदैव लग्न सुदिनंत देव ताराबलम चंद्रबलम देव द्याबलम दैवबलम देव लक्ष्मीपते दे टाळी वाजवल्या कशाला भोजन करायचं निघायचं म्हणून टाळी वाया गेली आणि भजनात करताना जर टाळी वाजवली त्याचा मोबदला मिळणार आहे ना महाराज जिथं वाजवली पाहिजे तिथं लोक वाजवतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरी अनेक प्रमाणात महाराजांमध्ये जीवनात काहीतरी सार्थक होईल यासाठी आपण केलं पाहिजे
अगदी 10-15 मिनिटातच मी कार्यक्रम संपवतो आहे. उशीर झालेला होता, पण 10 मिनिटं खास कशासाठी घ्यायचे आहे, चरण सोडवायचं आणि रमेश दादांवरती वडिलांविषयी आपल्याला एक या ठिकाणी सादर करायचं आहे. म्हणून बाकी काही 10 मिनिटात सर्व कार्यक्रमात असणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या उत्तरार्धात शेवटच्या चरणात म्हणत आहेत, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, देव आणि आपण एक रूप झालो पाहिजे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवाने भक्त तुझा नाही विचार. बघा, श्रीकृष्ण परमात्मा त्यांना सुद्धा जावं लागलं. रामायणामध्ये वालीचा वध केला, सर्वांना कथाभाग माहिती आहे. झाडाच्या आडोशाला राहिले, वाली सुग्रीव मल्लयुद्ध चालू आहे आणि प्रभू रामचंद्राने बाण मारला, निरापराध वालीचा वध केला. आणि जवळ गेल्यानंतर प्रभू रामचंद्र जवळ गेल्यानंतर वाली म्हणू लागला, आम्ही दोघा भावांचं मल्लयुद्ध चालू आहे, तो जिंकेल नाही तर मी जिंकेल, पण तुम्ही झाडाच्या आडोशाने बाण मारला, माझा काय अपराध आहे सांगा. सुग्रीवाला वाचवलं, मला मारलं, हे देवा तुम्ही केलेले जे कर्म आहे ते तुम्हाला त्याचे फल मिळणार आहे. भगवान प्रभू रामचंद्र हसले, मला माहिती आहे माझ्या हातून घडलेलं कर्म मला चुकणार नाही, या जन्मात नाही पुढच्या जन्मात भोगायला मिळणार. पुढचा अवतार श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये राहू लागले आणि प्रभात क्षेत्रामध्ये फिरण्यासाठी आले. या वालीने भिल्ल समाजामध्ये जरानाम व्याधाचं रूप घेतलेलं होतं आणि हरणाच्या शिकारी करता आलेला होता. पिंपळाच्या झाडाखाली 9 वाजेचा समय, सूर्यकिरण पितांबरावरती पडली, पायावर पायाची आडी देऊन बसलेली श्रीकृष्ण परमात्मा, पितांबराचा शेला हरण बसलेला आहे असा भास झाला आणि व्याधाने बाण सोडला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पायाच्या अंगठाला लावला आणि बाण लागल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा निज धामाला निघून गेले. कर्मरेषा टळेना, बाण लागला जगज्जीवना, कृष्णा सांगिल्या गोपांगना, नारायण ठाव प्रारंभे, ऐका प्रांताची ठेव, भिक्षुक झाले पांडव, द्रव्य हाती घोडे जन सर्व काही केली. 12 वर्ष वनवास, 13वे वर्ष अज्ञातवास पांडवांच्या बाबतीत, 14 वर्ष वनवास प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत घडलेले हकीकत, घडलेले दृष्टांत अनेक आहेत. वेळ कमी आहे, काल पाऊस झाला, कार्यक्रम आज उशीर झाला, लाईट नसताना तो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. सर्व प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून आमचे सर्व परिवार या ठिकाणी सक्रिय झाले, कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीसाठी प्रयत्न केला. रमेश बाबांचे अनंत उपकार आहे, त्यांचे उपकार मी बोलण्यात गेलो 2 तासाच्या कीर्तनात आणि 7 दिवसाच्या सप्ताहात संपणार नाही. समुद्राची शाही, पृथ्वीचा कागद आणि मेरू पर्वताची लेखणी केली तरी कमी ठरेल. बाबांचे अगणित उपकार आहेत. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कडा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्यांची पहाडाची छाती, त्यांचे हृदय गुलाब, त्यांच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. बोला ढाल करी बाप एक पैशासाठी, शिव्या शाप या जगाचे सारे घेतो आपल्या माथी. घर बायको ना मुले यांना जगविण्यासाठी, बाप होतो वेळा पिता एक पैशासाठी. बाप मनाचे जणुकी वाल्या गोळ्याची जमात, त्यांच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत. बाप मनाचे जणुकी एक पाण्यातील मासा, त्यांच्या डोळ्यातील थेंब कुणा दिसणार कसा. उभ्या आयुष्यात वडील कधी रडत नाही, पण मुलगी जेव्हा सासरी निघते बाप कोपऱ्यात जातो आणि ढसा ढसा रडतो.
बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाचे जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी त्यांनी जपले मुलांना तळ हात हो खयात अशा बापासाठी यावे दोन आसवे डोळ्यात बाप थकल्यावरती त्यांचा बनावा आधार नाही उपयोग पुन्हा किती गातले पितर बाप म्हणजे जणू की एक झाडच बोली बाप म्हणजे जणू की कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली खरखर आई वडिलांची सेवा करा आणि चार धाम आपल्याला तेच आहे सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया शिवेशी कीर्षणे लोणकी जे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात खरे तुम्ही कधी जेव्हा देव बरे देव म्हणाल तेव्हा तुम्ही खरे अभंगाचे देवाची बारे देवाची बारे देवाची
यथामथ्याचा अवकाश कैलासवासी रमेशजी काळू पाटील कातकाडे यांच्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी धावत्या वेगामध्ये सेवा करण्याची समर्पकांची वेळ आली. खरोखर अनंत त्यांचे उपकार आहे. त्यांच्या स्मृती आणि त्यांच्या आठवणी आपल्या जीवनभर दिलेले संस्कार आणि संस्कृती आपण जोपासणार आहोत. आपल्या डोळ्यापुढे कायम राहणार आहे. चिरकाल त्यांच्या आशीर्वाद टिकून राहणार आहे. खरोखर आपण काही केलं तर त्यांच्या उपकारातून आपण ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. काय द्यावे त्याचे व्हावे अवकाश झालेली सेवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकदा भजन करून समर्पित करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान या ठिकाणी अभंग धावत्या वेगामध्ये 1 तासामध्ये संकल्पित वेळ आपण या ठिकाणी सोडवला. कैलासवासी रमेश काळू कातकाडे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या पश्चात असलेल्या परिवाराने केलेला कार्यक्रम सुपूर्द केलेला आहे. गंगा भारती जनाबाई रमेश कातकाडे त्यांचे सुपुत्र आहे सुनील भाऊ, अनिल भाऊ, सतीश भाऊ रमेश कातकाडे. सुनबाई आहेत भारतीताई सुनील
कातकाडे, अनिल शारदाताई अनिल कातकाडे, सुवर्णताई सतीश कातकाडे आणि जावई बापू आहे दिगंबर पोपटराव सांगळे. त्याचबरोबर मुलगी आहे आशाताई दिगंबर सांगळे. त्याचबरोबर नातू आहे सोहम शुभम प्रियांशू सार्थक आणि नाती आहेत सोनाली वैष्णवी अमृता आणि आकांक्षा. संपूर्ण परिवाराने या ठिकाणी योगदान देऊन सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. शोकाकुल परिवारामध्ये तुम्ही आम्ही सर्व सक्रिय झालो. कार्यक्रमासाठी हार्मोनियम वादक आमचे शिल्पवादक आप्पा महाराज बाबुळगावकर आले, विजयकरी दादा आले, आसरकड्याहून लक्ष्मण महाराज पवार, संदीप महाराज हानूळकर, आपले वळोबा महाराज वाजे महाराज माऊली वागदडीकर, भगत महाराज गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित झाले, गायत्री साहेब सोनवणे, इतर ब्रह्मचित कला भजनी मंडळी या ठिकाणी आहेत, अलकाताई डोंगरे आहेत, परिसरातून आलेले भयभक्त या ठिकाणी, मृदुंगाचार्य रवी महाराज आसरखेडकर, त्याचबरोबर ज्यांनी शूटिंग काढली ते खताळ महाराज कोलटेक पाटेकर या ठिकाणी वेळेवर उपस्थित झाले. तुम्ही या ठिकाणी सर्व गुणीजन उपस्थित झालात. सर्वांनी आपण या ठिकाणी कार्यक्रम समोर करूया. विठ्ठल जय जय.